मित्रांनो, जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर ओळखपत्र, रहिवासी पत्ता आणि जन्माचा पुरावा यासाठी इतर कोणतेही दस्तऐवज मागितले जात नाहीत। तसेच भारताबाहेर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर पासपोर्ट असणे आवश्यकच आहे। पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सोयीस्कर आणि सोपी झाली आहे। आता कोणत्याही एजंटशिवाय तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलद्वारे घर बसल्या आधार कार्डचा वापर करून नवीन पासपोर्टसाठी अर्ज करता येतो। तसेच जर तुम्ही एज्युकेटेड म्हणजे शिक्षित असाल तर कमीत कमी 10वीचे मार्कशीट अर्जासोबत जमा करावे लागते। फक्त 1500 रुपये ऑनलाईन फी भरून नवीन पासपोर्टसाठी अर्ज करता येतो। या व्यतिरिक्त कोणतेही चार्जेस तुमच्याकडून घेतले जात नाहीत। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर पुढची प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये जावे लागते, जिथे तुमच्या सर्व कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन केले जाईल व तुमचा एक फोटो काढून सही करून घेतली जाईल। पासपोर्ट ऑफिसमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता एक महत्त्वाची पावती अथवा SMS तुमच्याजवळ असणे अत्यंत गरजेचे आहे। तो कसा मिळवायचा याची माहिती व्हिडिओच्या शेवटच्या भागात समजेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। त्यापुढे काही दिवसात पोलीस व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते, ज्यामध्ये पोलीस स्वतः तुमच्या घरी व्हिजिट करतात अथवा व्हेरिफिकेशनसाठी पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला बोलावले जाते। पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचे पासपोर्ट पुढील काही दिवसात घरच्या पत्त्यावर पोस्टामार्फत पाठवले जाते। तर पासपोर्टसाठी मोबाईलद्वारे ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नवीन पासपोर्ट बनवण्याकरिता सर्वप्रथम मोबाईलमध्ये एम पासपोर्ट सेवा हे मोबाईल ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा। अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला हे ॲप सापडेल। मित्रांनो, पासपोर्टसाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला ॲपमध्ये तुमचे अकाउंट तयार करावे लागेल। त्यासाठी न्यू यूजर रजिस्टर्ड या ऑप्शनवर क्लिक करा। पुढे या लिस्टमधून पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचे नाव आणि आडनाव एंटर करून या कॅलेंडरच्या सहाय्याने जन्मतारीख सिलेक्ट करा व खाली तुमचा ईमेल ID टाईप करा। जर तुम्हाला तुमचा ईमेल IDच लॉगिन ID म्हणून वापरायचा असेल तर इथे यस क्लिक करा, म्हणजे प्रत्येक वेळी हे अकाउंट लॉगिन करताना ईमेल ID विचारला जाईल। जर ईमेल ID व्यतिरिक्त इतर कोणताही लॉगिन ID बनवायचा असेल तर नो ऑप्शन टिक करून तो ID एंटर करा। आता आपण ईमेल IDच लॉगिन ID म्हणून वापरणार आहोत, त्यामुळे येस क्लिक करून चेक अवेलेबिलिटी यावर क्लिक करा, म्हणजे लॉगिन ID वापरण्यासाठी उपलब्ध आहे का ते समजेल। आता तुम्ही बघू शकता की ID उपलब्ध आहे, यावर ओके क्लिक करा। यानंतर अकाउंटसाठी एक पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे। पासवर्ड कसा असावा हे जाणून घेण्याकरिता पासवर्ड पॉलिसीवर क्लिक करा व तोच पासवर्ड पुन्हा खाली टाईप करून तो कन्फर्म करा। पासवर्ड कन्फर्म केल्यावर तो लक्षात राहावा याकरिता एक हिंट क्वेश्चन या लिस्टमधून सिलेक्ट करा, म्हणजे जर तुम्ही पासवर्ड विसरलात तर या प्रश्नाचे उत्तर देऊन तो रिकवर करता येतो। जो प्रश्न निवडाल त्याचे उत्तर हिंट आन्सर यामध्ये टाईप करा। त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून सबमिट बटन क्लिक करा। आता तुमचे अकाउंट तयार झाले असून तुम्ही दिलेल्या ईमेल IDवर अशा प्रकारे एक ईमेल तुम्हाला मिळेल, ज्यामध्ये अकाउंट ॲक्टिव्हेशनसाठी लिंक दिलेली आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल, जिथे पुन्हा तुमचा ईमेल ID टाईप करून सबमिट बटन क्लिक करा, ज्यामुळे तुमचे अकाउंट ॲक्टिव्हेट केले जाईल। आता पुन्हा एम पासपोर्ट सेवा मोबाईल ॲप ओपन करा। त्यामध्ये एक्झिस्टिंग यूजर लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करून पुढे ईमेल ID टाईप करा व कंटिन्यू बटन क्लिक करा। त्यानंतर तुमचा पासवर्ड एंटर करा। तसेच खाली दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून लॉग इन बटन क्लिक करा। ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दिसेल। त्यामध्ये नवीन पासपोर्टसाठी अर्ज करण्याकरिता अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट यावर क्लिक करा। इथे तुमचे राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करा। नंतर फ्रेश पासपोर्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा। त्यापुढे ॲप्लिकेशन टाईपमध्ये तुम्ही नॉर्मल ऑप्शन सिलेक्ट करा। जर तुम्हाला अर्जंट पासपोर्ट बनवायचे असेल तर इथे तत्काल ऑप्शन सिलेक्ट करता येतो, ज्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला भरावे लागतात। पासपोर्टमध्ये किती पाने हवे आहेत, जसे 36 किंवा 60 ते इथे सिलेक्ट करता येते। आपण इथे 36 पेजेस हा ऑप्शन सिलेक्ट करू। नंतर नेक्स्ट बटन क्लिक करा। पुढच्या स्क्रीनवर तुमचे नाव आणि आडनाव टाईप करा। जर तुम्हाला इतर कोणत्याही नावाने ओळखले जात असेल तर येस ऑप्शन टिक करून ते नाव इथे मेन्शन करा, नसेल तर नो ऑप्शन टिक करा। तसेच जर तुम्ही कधी तुमचे नाव बदलले असेल तर येस टिक करा अथवा नो टिक करा। त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख या कॅलेंडरच्या सहाय्याने सिलेक्ट करा। जर तुमचे प्लेस ऑफ बर्थ म्हणजे जन्म ठिकाण भारताबाहेरचे असेल तर येस टिक करा अथवा नो टिक करून भारतामधील कोणत्या गावात, शहरात किंवा टाउनमध्ये तुमचा जन्म झाला त्या ठिकाणाचे नाव टाईप करा। पुढे राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करा।
इथे तुमचे जेंडर सिलेक्ट करा। इथे मॅरिटल स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती, तसेच भारताचे नागरिकत्व कशा प्रकारे आहे यासाठी इथे तुम्ही बर्थ म्हणजे जन्म हा ऑप्शन टिक करा। मित्रांनो, तुम्ही पॅन कार्ड आणि वोटर आय डीची ही माहिती या ठिकाणी देऊ शकता। त्याखाली तुमचा एम्प्लॉयमेंट टाईप या लिस्टमधून एक सिलेक्ट करा। जर अर्जदार मायनर किंवा वैवाहिक जोडीदार असेल तर अशा प्रकरणांमध्ये त्यांच्या पालकांपैकी कोणी सरकारी कर्मचारी असल्यास येस टिक करा अथवा नो टिक करा। इथे तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे त्याची माहिती द्या, जसे 7वी, 10वी, ग्रॅज्युएट अँड अबव किंवा इत्यादी। आता तुम्ही ECR कॅटेगरीसाठी पात्र आहात का? मित्रांनो, ECR इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड। जर तुमच्याजवळ इयत्ता 10वीची मार्कशीट असेल तर तुम्ही नॉन ECR कॅटेगरीमध्ये मोडतात। त्यासाठी इथे तुम्ही येस ऑप्शन टिक करा अथवा नो टिक करा। या व्यतिरिक्त इतरही बरेच कागदपत्र आहेत जे तुम्हाला नॉन ECR कॅटेगरीसाठी जमा करता येतात, ज्याची लिस्ट तुम्हाला इथे क्लिक करून बघता येईल। जर तुमच्याजवळ या लिस्टमधील कोणतेही कागदपत्र असेल तर तुम्ही नॉन ECR कॅटेगरीसाठी पात्र आहात। आता यानंतर इथे तुमचा आधार नंबर एंटर करा। त्याखाली आधार नंबर व्हेरीफाय करण्यासाठी आय ॲग्री च्या समोरील येस ऑप्शन टिक करा आणि नंतर सेव्ह डिटेल्स बटन क्लिक करा, ज्यामुळे तुमच्या अर्जाची आत्तापर्यंत भरलेली माहिती सेव्ह करण्यात येईल व त्यासाठी एक रेफरन्स नंबर स्क्रीनवर डिस्प्ले केला जाईल। इथे नेक्स्ट बटन क्लिक करा। पुढे आई वडिलांचे नाव, आडनाव तसेच त्यांच्या व्यतिरिक्त कोणी गार्डियन म्हणजे इतर पालक असतील तर त्यांचे नाव आणि आडनाव टाईप करून नेक्स्ट बटन क्लिक करा। यानंतर तुमचा प्रेझेंट ॲड्रेस म्हणजे सध्याचा पत्ता भारताबाहेरचा असेल तर येस टिक करा, नसेल तर नो टिक करून भारतातील संपूर्ण पत्ता त्यासोबत गाव, शहर, टाउन, राज्य, जिल्हा, जवळचे पोलीस स्टेशन, पिनकोड, मोबाईल नंबर ही सर्व माहिती भरा। या व्यतिरिक्त जर तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर येस टिक करा। परमनंट ॲड्रेस आणि प्रेझेंट ॲड्रेस एकच असेल तर इथे पुन्हा येस टिक करा अथवा नो टिक करून तो पत्ता भरा। आता नेक्स्ट बटन क्लिक करा। यानंतर एक पॉपअप बॉक्स स्क्रीनवर दिसेल, त्यावर ओके क्लिक करा। त्यापुढे इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी डिटेल्स जसे नाव, पत्ता, मोबाईल नंबर व ईमेल ID टाईप करा, म्हणजे कोणत्याही इमर्जन्सीमध्ये यावर संपर्क केला जाईल। आता पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा। तुम्ही कधी IC आयडेंटिटी सर्टिफिकेट म्हणजे ओळखीचे प्रमाणपत्र वापरले आहे का, जे नॉर्मली तिबेटियन किंवा राज्यरहित लोकांसाठी जारी केले जाते? असेल तर येस अथवा नो टिक करा। जर तुमच्याजवळ डिप्लोमॅटिक किंवा ऑफिशियल पासपोर्ट असेल तर इथे डिटेल्स अवेलेबल यावर टिक करा आणि नसेल तर डिटेल्स नॉट अवेलेबल यावर टिक करा। तुम्ही याआधी पासपोर्टसाठी अर्ज केला होता पण पासपोर्ट जारी केले नाही असे असेल तर येस टिक करा अथवा नो टिक करा। यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा। पुढच्या स्क्रीनवर काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ज्याची उत्तरे तुम्हाला तुमच्या हिशोबाने येस किंवा नो टिक करून द्यायचे आहेत। जसे तुमच्यावर कोर्टामध्ये कुठलाही गुन्हेगारी खटला चालू आहे का, तुम्हाला कोर्टामार्फत काही शिक्षा दिली गेली आहे का, तुमचे पासपोर्ट रिफ्यूज किंवा नाकारले गेले आहे का। अशा प्रकारचे सर्व प्रश्न व्यवस्थित वाचून तुम्हाला त्यांची उत्तरे येस किंवा नो मध्ये द्यायची आहेत। त्यानंतर नेक्स्ट बटन क्लिक करा। मित्रांनो, आता पुढच्या स्क्रीनवर तुमचे पासपोर्ट कसे असेल याचा एक प्रिव्ह्यू दाखवला जाईल, ज्यावरील सर्व माहिती चेक करून पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा। जन्माच्या पुराव्यासाठी तुम्ही कोणते कागदपत्र जमा करणार आहात ते तुम्हाला या लिस्टमधून सिलेक्ट करता येते। जर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करा। तसेच प्रेझेंट ॲड्रेस प्रूफसाठी यातून एक कागदपत्र सिलेक्ट करा। इथेही तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करू शकता। मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल या डॉक्युमेंटचा वापर करणार आहे। त्याखाली तुमच्या शहराचे नाव एंटर करून डिक्लेरेशनचा हा बॉक्स टिक करा व सेव्ह डिटेल्स बटन क्लिक करा। सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर सबमिट फॉर्म बटन क्लिक करा। आता तुमचा अर्ज यशस्वीरित्या जमा करण्यात आला आहे, यावर ओके क्लिक करा। मित्रांनो, आता तुम्हाला पासपोर्ट ऑफिसमध्ये व्हिजिट करण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागेल। त्यासाठी व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा। त्यामुळे तुम्ही जमा केलेल्या अर्जाचा रेफरन्स नंबर स्क्रीनवर दिसेल, त्यावर क्लिक करा। नंतर या 3 डॉट्सवर क्लिक करून आलेल्या ऑप्शन्सपैकी पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट यावर क्लिक करा। आता तुम्हाला पासपोर्टसाठी 1500 रुपयांची फी जमा करावी लागेल, जी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करता येते। ऑफलाईन पेमेंट करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेमध्ये जाऊन
चलान भरता येते। ऑनलाईन पेमेंटकरिता इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIचा वापर तुम्हाला करता येतो। ऑनलाईन पेमेंटसाठी पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा। पुढे तुमचा अर्ज क्रमांक व नाव डिस्प्ले होईल। इथे नेक्स्ट बटन क्लिक करा। मित्रांनो, सुरुवातीला जे पासपोर्ट ऑफिस तुम्ही निवडले असेल त्यामध्ये कोणकोणत्या तारखांना अपॉइंटमेंट्स अवेलेबल आहेत त्याची डेट वाईज लिस्ट स्क्रीनवर डिस्प्ले होईल। इथे पुन्हा नेक्स्ट बटन क्लिक करा। नंतर पासपोर्ट ऑफिसचे लोकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे त्या पासपोर्ट ऑफिसचा संपूर्ण पत्ता स्क्रीनवर डिस्प्ले होईल। आता खाली दिलेला हा कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून नेक्स्ट बटन क्लिक करा। नंतर कोणत्या तारखेला तुम्हाला अपॉइंटमेंट हवी आहे ती तारीख या कॅलेंडरच्या सहाय्याने सिलेक्ट करा। त्यापुढे पे अँड बुक अपॉइंटमेंट बटन क्लिक करा। मित्रांनो, पेमेंटच्या वेगवेगळ्या मोडनुसार इथे ऑप्शन्स उपलब्ध आहेत। जर SBI नेट बँकिंगचा वापर करायचा असेल तर इथे क्लिक करा। इतर बँकेच्या नेट बँकिंगसाठी इथे क्लिक करा। तसेच SBI आणि इतर बँकेच्या डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड व UPIचा देखील ऑप्शन या ठिकाणी उपलब्ध आहे। तुम्हाला जो सोयीस्कर असेल तो ऑप्शन सिलेक्ट करा। जसे मी या ठिकाणी UPI ऑप्शन सिलेक्ट करत आहे। नंतर VPA किंवा QR कोड यापैकी एक ऑप्शन निवडून ती माहिती भरा, ज्यामुळे स्क्रीनवर पेमेंट डिटेल्स डिस्प्ले होतील, ज्यानुसार तुम्हाला 1500 रुपयांचे पेमेंट करायचे आहे। इथे कन्फर्म बटन क्लिक करा आणि जे UPI ॲप तुम्ही वापरत असाल, जसे फोनपे, गुगल पे, भारत पे आणि इत्यादी, त्यामध्ये आलेल्या नोटिफिकेशनवर क्लिक करून पेमेंटची संपूर्ण प्रोसेस पूर्ण करा। पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर पासपोर्ट सेवा ॲपमध्ये अशा प्रकारे त्याची नोटिफिकेशन दिसेल। यानंतर पुन्हा तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची सर्व प्रोसेस रिपीट करायची आहे। त्यासाठी पुन्हा व्ह्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करा। ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करून या 3 डॉट्सवर क्लिक करा। नंतर शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा। इथे नेक्स्ट क्लिक करा। पुन्हा सर्व उपलब्ध तारखा दिसतील। इथेही नेक्स्ट क्लिक करा। इथे पुन्हा पासपोर्ट ऑफिसचे लोकेशन सिलेक्ट करा। दिलेला कॅप्चा कोड आहे तसा भरून नेक्स्ट बटन क्लिक करा। यानंतर पुन्हा इथे ज्या दिवशी अपॉइंटमेंट हवी असेल ती तारीख सिलेक्ट करा आणि बुक अपॉइंटमेंट बटन क्लिक करा। आता तुमची अपॉइंटमेंट पासपोर्ट ऑफिसमध्ये सक्सेसफुली बुक झाली आहे। व्ह्यू अपॉइंटमेंट या बटनवर क्लिक करून तुम्ही सर्व माहिती बघू शकता। त्याचप्रकारे तुम्हाला SMS द्वारे देखील अपॉइंटमेंट डिटेल्स पाठवल्या जातील। जर केलेल्या पेमेंटची रिसिप्ट हवी असेल तर ॲप्लिकेशन नंबरवर क्लिक करून 3 डॉट्सवर क्लिक करा आणि व्ह्यू ऑनलाईन पेमेंट चलान रिसिप्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा। तर अशा प्रकारे ती तुम्हाला बघता येईल। मित्रांनो, जर निवडलेल्या तारखेवर तुम्हाला जाणे शक्य नसेल तर ती तुम्हाला बदलता देखील येते। त्यासाठी पुन्हा या 3 डॉट्सवर क्लिक करून मॅनेज अपॉइंटमेंट ऑप्शन निवडून हवी ती तारीख तुम्हाला निवडता येते अथवा अपॉइंटमेंट कॅन्सल सुद्धा करता येते। मित्रांनो, पासपोर्ट ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी एक रिसिप्ट तुम्हाला पासपोर्ट इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड आणि प्रिंट करायची आहे। वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। इथे एक्झिस्टिंग युजर लॉग इन हा ऑप्शन सिलेक्ट करा। नंतर ईमेल ID टाईप करून कंटिन्यू करा। त्यानंतर पासवर्ड एंटर करा। दिलेला कॅप्चा कोड आहे तसा टाईप करून अकाउंट लॉग इन करा। अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्व्हिसेसमध्ये पहिला ऑप्शन व्ह्यू सेव्ड सबमिटेड ॲप्लिकेशन यावर क्लिक करा। नंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करा, ज्यामध्ये प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्टचा ऑप्शन क्लिक करा। आलेली रिसिप्ट प्रिंट करण्याकरिता प्रिंट ॲप्लिकेशन रिसिप्ट हे बटन क्लिक करा। तर मित्रांनो, ही रिसिप्ट किंवा पावती तुम्हाला अपॉइंटमेंटच्या दिवशी पासपोर्ट ऑफिसमध्ये एंट्री करण्यासाठी गरजेची आहे, ज्याशिवाय तिथे तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही। परंतु आता ही प्रोसेस थोडी बदललेली आहे। या मेसेजनुसार जो SMS तुमच्या मोबाईलवर प्राप्त झाला असेल तो दाखवूनही पासपोर्ट ऑफिसमध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो। तरीही सेफ साईड एक प्रिंट तुमच्यासोबत असायला हवी असे मला वाटते। तर मित्रांनो, अशा प्रकारे घर बसल्या कोणत्याही एजंटशिवाय तुम्हाला नवीन पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो। माहितीपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत अवश्य शेअर करा। पुढेही नवनवीन व्हिडिओज बघत राहण्याकरिता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू। जय हिंद, जय महाराष्ट्र।